नमस्कार. मी तात्यासाहेब फडतरे, पुणे, महाराष्ट्रातून. आपण जर बघितलं असेल आज, तर ग्रामीण भागामध्ये आणि खास करून कोरडवाहू शेतीमध्ये जर शेतकऱ्यांची अवस्था बघितली, तर त्यांना फक्त कमी पाण्याची व्यवस्था असल्यामुळे तिथं ज्वारी, बाजरी अशीच पिकं होतात. आणि हाच मुद्दा घेऊन 2012 साली आम्ही 20 शेतकऱ्यांबरोबर ज्वारीपासून वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळे पदार्थ तयार केले आणि मार्केटमध्ये आणले. आज त्या शेतकऱ्यांचा ग्रुप आमचा 550 शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेला आहे. आज आम्ही पीएच फार्मा प्रोड्युसर कंपनी ही स्थापन करून समृद्धी ॲग्रो ग्रुपच्या माध्यमातून आपण देशांतर्गत आणि देशाबाहेर अशा 8 देशामध्ये आपण आपले गुटवेटचे प्रॉडक्ट पाठवत आहे. एक अशीच संकल्पना आली, जर तांदळाची इडली देशाच्या बाहेर जाऊन तिथं त्यांना लंडन ब्रिजवर मिळत असेल, तर आपली ज्वारीची इडली, नाचणीची इडली एवढी पौष्टिक असून का भेटू शकत नाही? ह्याच अनुषंगाने आम्ही एक चांगले समविचारी लोक एकत्र येऊन मिलेट एक्सपिरियन्स सेंटर ह्या नावाने आपण एक मिलेट कॅफे काढतोय आणि ह्या कॅफेतून तुम्हाला पौष्टिक ज्वारीची इडली असेल, नाचणीचा डोसा, त्याच्यामध्ये नाचणीपासून बनवलेले कटलेट असेल, असे सगळे हेल्दी प्रोडक्ट, तेही चांगल्या तेलामध्ये तयार केलेलं आणि प्राईस कॉम्पिटिटिव्ह अशा पद्धतीनं आपण मार्केटमध्ये आणतोय. आमचं लवकरच पुणे आणि मुंबई ह्या 2 शहरामध्ये आपण ग्राहकांसाठी हे चांगले हेल्दी स्पॉट तयार करून ह्याचा फायदा ग्राहकांबरोबरच आपण शेतकऱ्यांना सुद्धा देतोय. आज शेतकऱ्यांच्या मालाची किंमत जी जवळच्या मार्केटमध्ये जी त्याला भेटते, त्याच्यापेक्षा त्याला ₹1 जास्तीचा देऊन आज आपण तो माल जो रेसिड्यू फ्री आहे अशा पद्धतीचा आज आम्ही त्याचं ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनला सुद्धा प्रोसेस केली. आज आपण 3rd इयर ऑर्गॅनिक सर्टिफिकेशनमध्ये आहोत आणि हा रेसिड्यू फ्री तयार झालेला ज्वारी, बाजरी, नाचणी आणि जे मायनर मिलेट आहेत, अशा सगळ्यांचा शेतमाल एकत्र करून आपण जे वेगवेगळे प्रोडक्ट बनवलेत, त्या प्रोडक्टचे तुम्हाला लाईव्ह टेस्टिंग हे आपण एक्सपिरियन्स सेंटर म्हणून आपण तयार करतोय आणि त्या सेंटरमध्ये आपल्याला पौष्टिक गुणधर्म असणारे, त्याचं न्यूट्रिशनल व्हॅल्यू जास्त असणारे असे इडली असेल, डोसा असेल, उत्तप्पा, नंतर वेगवेगळे कुकीज असतील जे मिलेटपासून बनलेले आहेत, तुपामध्ये बनलेले आहेत, हे तुम्हाला लवकरच आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये खाण्याचा चान्स मिळू शकतो. आपण जर बघितलं आज मार्केटमध्ये जे इडली भेटते त्याच्यातून आपल्याला खरंच फायबर किती मिळतं, त्याच्यात आपल्याला स्टार्च किती भेटते आणि कॅलरी किती भेटतात, याच्याऐवजी आम्ही जे तयार करतोय, ज्वारीची असेल, नाचणीची इडली असेल, फॉक्सटेलचा डोसा असेल, तर ह्याच्यातून तुम्हाला कॅलरीज कमी भेटून लो कॅलरीज फूड आणि हाय फायबर फूड म्हणून हे तुम्हाला उपयुक्त असणार आहे आपल्या शरीरासाठी. जर आपण 2 इडली खाल्ली तांदळाची तर आपलं पोट एकदम हेवी होतं, पण ज्वारीची किंवा नाचणीची इडली खाल्ल्याच्या नंतर पोट हेवी होत नाही. ह्याला कारण असं आहे की ह्याच्यामध्ये फायबरचं पर्सेंटेज जास्त आहे. ह्याच्यामध्ये स्लो रिलीजिंग कार्बोहायड्रेट आहे. डायबिटीस पेशंट असेल, वेट लॉस करणारे आपले मंडळी असतील, ह्या सगळ्यांसाठी हा आहार हा उत्तम आहार असेल. जे लोक वेगवेगळ्या गोष्टींनी त्रासलेले आहेत, जसे की डायजेशन होत नाही, कॉन्स्टिपेशनचे खूप मोठे प्रॉब्लेम आहेत, अशांसाठी फायबर फूड खूप आवश्यक असतं आणि हेच फूड आपण वेगळ्या फॉर्ममध्ये जे आज लहान मुलापासून मोठ्या वयस्कर माणसापर्यंत सगळ्यांना आवडेल, सगळ्यांना पचेल आणि हेल्थचा त्याचा कुठलाही दुष्परिणाम होणार नाही अशा पद्धतीचे फूड आपण मार्केटमध्ये आणत आहोत. माझी एकच विनंती आहे, आपण जसं लाईफस्टाईलवर जास्त खर्च करून कपड्यामध्ये कसं इन्व्हेस्ट करतो, तर त्याच पद्धतीनं जर आपण आपल्या आहारामध्ये थोडासा चेंज करून आपली जर लाईफस्टाईल बदलली आणि जे होऊ घातलेले डिसऑर्डर आहेत त्या जर आपल्याला कमी करता आल्या, तर नक्कीच जे पूर्वजांनी अवलंबन केलेलं जे पदार्थ आहेत, ज्वारी किंवा बाजरी, तेच आपण वेगळ्या पद्धतीनं मॉडर्न स्टाईलमध्ये त्याची चव कुठंही न बदलता, न्यूट्रिशनल त्याची व्हॅल्यू कुठेही कमी न करता असे प्रोडक्ट आपण मार्केटमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला असं वाटतं की ह्या चळवळीमध्ये आपणही सहभागी व्हावं. आपण ह्याच्यामध्ये एखादं फ्रँचायझी म्हणून तुम्ही एखादा आउटलेट टाकू शकता, त्याला संपूर्ण सपोर्ट आमचा असेल आणि खूप कमी किमतीमध्ये हे आपण आउटलेट देण्याचा प्रयत्न करतोय. फक्त 10 लाखाच्या एकदम आत
संपूर्ण खर्चासहित बसेल असं एक आपलं ते बजेट असणार आहे आणि ह्याच्यातून तुम्हाला महिन्याला किमान 1 ते 1.5 लाख रुपये हे इन्कम चालू होईल अशा पद्धतीचं आपण एक डिझाइन केलेलं आहे. ते लवकरच पुणे आणि मुंबई ह्या ठिकाणी आपण ते सुरू करत आहोत.